टेक अ डीप ब्रीथ. श्वास घ्यायचा आहे. खोलवर श्वास घ्यायचा आहे आपल्याला. होल्ड. श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या. होल्ड. सोडायचा आहे. श्वास सोडताना नेहमी श्वास खूप हळू सोडायचा. घेताना फास्ट जरी घेत असेल तरी सोडताना तो हळू सोडायचा आहे. अगेन वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड. एक्सेल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी, या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी जे सकाळी उठून या मीटिंगला जॉईन करतात. थँक्यू सो मच. आजचा हा दिवस पूर्णत्वाचा दिवस आहे, भरभराटीचा दिवस आहे. आजच्या या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. मी आज जिवंत आहे, चालू शकते, बोलू शकते, सगळ्या गोष्टी अनुभव करू शकते. यासाठी तुझे खूप खूप आभार परमेश्वरा. मला सकाळी तू ब्रह्ममुहूर्तावर उठवल्याबद्दल खूप खूप आभार. माझ्या या पंचेंद्रिय कायासाठी खूप आभार. माझे हात पाय सुदृढ आहेत. माझे सगळे अवयव खूप छान रीतीने काम करतात. माझ्या घरामध्ये सगळीकडे चैतन्य आणि खुशी आहे. या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पंचतत्वांसाठी. धरती माता जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते, जी भरपूर प्रमाणामध्ये अन्नधान्य देते, फळं, फुलं, भाज्या देते, राहायला घर, सुंदर सुंदर ठिकाणी आम्हाला घेऊन जाते. या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पाण्यासाठी. निर्मल अमृत पाणी. पाणी तृष्णा भागवतं. दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा उपयोग होतो. ज्या भांड्यामध्ये टाकेल जसा आकार घेतो तसंच आपल्या जीवनात आपल्याला सतत जेही परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला स्वतःला सामावून घेणे आणि पुढे पुढे चालत राहणे, हे या पाण्याच्या गुणापासून आपण शिकतो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद अग्नी देवता सूर्यप्रकाश. या अग्नीसाठी खूप खूप धन्यवाद, जे आपल्या पोटामध्ये अन्न पचन करण्यास मदत करते. दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उपयोग होतो. सूर्यप्रकाश, उष्णता, ऊर्जा एक नवीन दिवस घेऊन रोज आपल्या समोर येतो. त्यामुळे आपण आपलं प्रत्येक दिवस हा सूर्यप्रकाशापासून डिसिप्लिन मध्ये कसं राहावं हे शिकतो. आणि सूर्य भगवंताला आपल्या ज्या काही चॅलेंजेस आहेत ते सांगितल्या तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक पडू शकतो. तेव्हा परमेश्वरा, या सूर्यप्रकाशासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, वायू एलिमेंट, जी आमच्या नाकातून आतमध्ये ऑक्सिजन मी घेतो. शरीराचा पूर्ण पुरवठा ऑक्सिजन मध्ये होतो. त्यामुळे आमचे शरीर खूप सुदृढ आहे. कार्बन डायऑक्साईड जो फेकला जातो त्यामुळे चैतन्य वातावरणामध्ये त्याचा उपयोग होतो. यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी. हातापायाच्या बोटांमध्ये असलेली स्पेस, घरामध्ये असलेली स्पेस, कपाटामध्ये असलेली स्पेस, यामुळे नवीन नवीन गोष्टी इथे आपण ठेवू शकतो. हातपायांच्या चाली करू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येक काम हे व्यवस्थितरित्या पार पाडल्या जातं. त्यामुळे या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. मी अखंड सौभाग्यवती आहे. मला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला तू खूप प्रेम करणारा पती दिला आहेस. माझी मुलगी आहे यासाठी धन्यवाद. माझ्या आईसाठी धन्यवाद, जिने मला पालन पोषण केलं, दूध पाजलं, वाढवलं. माझ्या वडिलांसाठी धन्यवाद, ज्यांनी मला कर्तृत्ववान बनवलं, या समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळवून दिलं.
माझ्या दोन आई वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी धन्यवाद. माझ्यामध्ये दैवी प्रेम वाहत आहे आणि त्यामुळे मी माझ्या सभोवताली फक्त सगळ्या पॉझिटिव्ह लोकांनाच मी आकर्षित करते. धन्यवाद. या दैवी प्रेमामुळे माझ्यामध्ये जे कोणी मला दुखवतात त्यांना मी माफ करते आणि माझ्याकडून जर मी कोणाला दुखवलं असेल तर त्यांची माफी मागते. मी सतत सगळ्यांना प्रेम देते. मी धनवान आहे, मी भाग्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे. धन्यवाद चांगल्या संबंधांसाठी, धन्यवाद ऐश्वर्यासाठी, धन्यवाद सुदृढ शरीरासाठी. हातांना रब करा, डोक्यावर ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा साथ सदा माझ्या सोबत आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. परमेश्वर माझ्यावर खूप प्रेम करतो, सतत माझ्या सोबत असतो. माझे सगळे काम पूर्ववत छान होतात. कुठल्याही कामामध्ये मला हात घालू दे, ते माझं सक्सेसफुल होतं. प्रत्येक कामाचं मी सोनं करते. माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती आहे. त्या संपत्तीचा मी नेहमी सदुपयोग करते. परमेश्वरा मला देणारा बनवल्यास तू खूप खूप धन्यवाद. मी समाजामध्ये मला हवं ते दान करू शकते. यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा, ऐश्वर्य दिल्याबद्दल. मी खूप भाग्यवान आहे, कर्तृत्ववान आहे. मी धनाचा चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. माझ्या बॉडी मधला प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी ही आनंदाने नाचतात, आनंदाने काम करतात. माझं प्रत्येक अवयव हा खूप सुदृढ आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. धरती मातेला नमन करून आपल्या मधल्या परमेश्वराला नमन करायचं. धन्यवाद. आपल्या हृदयावर हात ठेवा आणि या चांगल्या हृदयासाठी सुद्धा परमेश्वराचे आभार माना. हे हृदय चालत आहे, निरंतर काम करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सो मच. थँक यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि थर्ड लेसन आपला सुरू होता. आता काही लोकांनी बहुतेक आज पहिल्यांदा जॉईन केलाय, पण आमचं या इथे एवढं झालेलं होतं. आणि हे थर्ड लेसन हवं तर आपण नंतर पुन्हा घेऊ. ज्याप्रमाणे आपल्याजवळ पार्टिसिपंट जास्त असेल तर एकदा पुन्हा हा थर्ड लेसन घेतला जाईल. पण आता जे मामी समोर येते इथूनच आज सुरुवात होणार आहे. अंतर्मन घातक त्वचा रोगही बरा करू शकतो. तर याच्यामध्ये डॉक्टर जोझफ मर्फी जे होते यांना एक डिझीज झालेला आणि तो त्वचेचा रोग त्यांचा कॅन्सर होता. तर ह्या कॅन्सरला त्यांनी कसं डिफीट केलं, कसं त्यांनी अफर्मेशन्स कंटिन्युअस म्हणून म्हणून तो त्याच्यावर मात मिळवली. तर म्हणजे कुठले अफर्मेशन त्यांनी म्हटले, कशा प्रकारे आपली बॉडी काम करते. ज्या परमेश्वराने आपली ही जी सुंदर बॉडी बनवली आहे, तर त्यांनी आपल्या बॉडीमध्ये एक हिलिंग प्रॉपर्टी सुद्धा टाकली आहे, की जी स्वतःला स्वतः बरं पण करू शकते. सो हा आपल्याला एक अनुभव आता यापुढे आता वाचणार आहोत आपण. कोणाला वाचायचंय का ते सांगा, अदरवाईज मीच वाचते आणि मीच सांगते.
नाही, ठीक आहे, चालेल. सुप्त मनाच्या उपचार शक्तीचा सर्वात विश्वासार्ह पुरावा म्हणजे वैयक्तिक उपचार, म्हणजे स्वतः वैयक्तिक घेतलेले. 40 वर्षापूर्वी त्वचेचा आजार झाला होता. मी सर्वोत्तम डॉक्टरांकडे गेलो, ज्यांनी सर्वात आधुनिक उपचाराचा अवलंब केला, परंतु त्याचा कोणताच फायदा झाला नाही. माझी त्वचा आणखी खराब झाली. तर जेव्हा डॉक्टर जोझफ मर्फी हे यांना 40 वर्षापूर्वी एक आजार झालेला, त्यांनी सगळ्या म्हणजे एक्सेलेंट डॉक्टरकडे कॉन्टॅक्ट केला, सगळ्यांना दाखवलं, वेगळे वेगळे उपचार केले गेले, परंतु त्यांना काही फरक पडला नाही. उलट त्यांचं जास्तीत जास्त खराब होऊ लागलं. मग एके दिवशी उत्तम मानसशास्त्रीय ज्ञान असलेले धर्मगुरू मला भेटले. त्यांनी मला 139व्या स्तोत्राचा सलोक अर्थ समजावून सांगितला. तो थोडक्यात असा आहे: तुमच्या पुस्तकात माझे सर्व भाग आहेत, जे सतत तयार केले गेले आहेत. जेव्हा त्यापैकी काहीही नव्हते, त्यांनी स्पष्ट केले की पुस्तक म्हणजे माझे अंतर्मन, ज्याने माझ्या सर्व अवयवांना अदृश्य पेशीपासून तयार केले आहे. माझ्या अंतर्मनाने माझे शरीर बनवल्यामुळे ते त्याचे पुनरुत्पादन करू शकते आणि त्यातील परिपूर्ण आकृतीबंधानुसार ते त्याला बरे करू शकते. हे देखील त्यांनी निदर्शनास आणले. तर याचा सरळ अर्थ आहे, धर्मगुरू होते जे अम, आपल्याकडे जसे संत आहेत मोठे मोठे, त्या प्रकारेच त्यांच्याही तिथे एक मानसशास्त्रीय मोठे धर्मगुरू होते, जे चर्च. तर त्यांनी जे त्यांचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकातला एक स्तोत्र त्यांना समजावून सांगितलेलं की परमेश्वरांनी जेव्हा इतकं सुंदर शरीर बनवलं, तर ह्या सुंदर शरीरासोबत त्यांनी त्याच्या आतमध्ये एक हिलिंग प्रॉपर्टी सुद्धा टाकली आहे, की स्वतःच ती स्वतःला तयार करू शकते. स्वतःच पुन्हा नवे अवयव, जसं त्यांनी प्रत्येक पेशीला बनवलेलं आहे. प्रत्येक पेशीचं हे जशा मरतात तसे पुनरुत्पादन सुद्धा होतं. त्यांच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टी सुद्धा आहे आणि ते स्वतःला बरं सुद्धा करू शकतात. तर हे त्यांनी त्यांना निर्देशनास आणून दिलं, म्हणजे त्यांना लक्षात आणून दिलं की असं होतं. तुम्हाला जर परमेश्वरांनी शरीर दिलं आहे, तर परमेश्वरांनी एक प्रॉपर्टी सुद्धा त्याच्यामध्ये टाकली आहे, जी आहे हिलिंग प्रॉपर्टी. स्वतः आपलं शरीर बरं होऊ शकतं. पुढे त्यांनी एक सिंपल उदाहरण दिलंय, जसं घड्याळ बनवणाऱ्या व्यक्तीला समजलं की त्याची कल्पना होती की मला घड्याळ बनवायची आहे. मग त्यांनी ही जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवली, त्यांनी घड्याळ बनवलं. अच्छा, घड्याळ बनवलं. मग घड्याळ बनवल्यानंतर त्या घड्याळाला जर काही बिघाड आली, तर ज्यांनी बनवलं त्याला माहित आहे ना, त्याला दुरुस्त कसं करायचं. धर्मगुरूंनी त्यांच्या घड्याळाकडे बोट दाखवले. तो म्हणाला, हे घड्याळ बघ, ते कोणीतरी बनवलेलं आहे, पण ते अस्तित्वात येण्याआधीच घड्याळ बनवणाऱ्याच्या मनात एक स्पष्ट कल्पना होती. काही कारणास्तव घड्याळ नीट चालत नसेल, तर त्याच्या मूळ कल्पनेच्या विचाराच्या मदतीने घड्याळ बनवणाऱ्याला असे ज्ञान मिळेल, ज्याद्वारे तो त्यात सुधारणा करू शकेल. म्हणजे ज्याने कॉम्प्लेक्स एक मशीन बनवली, एखादं कार बनवू दे किंवा घड्याळ बनवू दे किंवा लॅपटॉप बनवू दे किंवा एक फोन बनवू दे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या ज्या कल्पना त्यांना सुचल्या, त्यांनी ती बनवली. मग त्यांच्यामध्ये त्यांनी तेही एक टाकलं की असं झालं तर मग काय करू शकतो, किंवा कुठला बिघाड आला तर काय करायचं, सुधारणा कशी करेल, हे सगळं त्यांनी आधीच त्यांना माहित होतं बनवणाऱ्याला. त्याच प्रकारे माझं शरीर ज्या परमेश्वराने बनवलंय, त्यांनी सुद्धा हेच टाकलं आहे याच्यामध्ये, की कसं दुरुस्त करायचं त्याला. या उदाहरणाद्वारे ते मला काय समजवण्याचा प्रयत्न करत आहे ते मला समजले. माझ्या शरीराची निर्मिती करणारे अंतर्मन हे त्या घड्याळा बनवणाऱ्यासारखंच आहे. माझ्या शरीरातील सर्व महत्वाची कार्ये आणि प्रक्रिया कशा हाताळायच्या, माझ्या शरीराचे पुनरुत्पादन कसे करावे आणि मार्गदर्शन कसे करावे, हे त्याला अचूकपणे माहीत आहे. पण हे काम नीट होण्यासाठी मी त्याला आरोग्याची आदर्श कल्पना किंवा सूचना द्यावी लागेल. ही आदर्श कल्पना किंवा सूचना कारण बनेल आणि त्याचा परिणाम उपचार होईल. आता मी एक अजून गोष्ट तुम्हाला सांगते.
आपलं जे शरीर आहे ते प्रत्येक शरीरामध्ये आपल्या पेशी बनलेल्या पेशींनी बनलेलं आहे. सगळीकडे अणु रेणू म्हणजे आपलं जे क्वांटम फिजिक्स ज्यांना माहित आहे, आपण सगळे इंटरकनेक्टेड आहोत. मी जरी आता तुमच्याशी बोलती आहे, तुम्ही मला जॉईन करतात आहे, मी तुमच्याशी कुठे ना कुठे तरी कनेक्टेड आहे. इतकं हे पूर्ण एक गुंतागुंतीचं असं एक मोठं जाळ आहे, जाळं. जसं याचं कसं असतं ना, कातीन कशी जाळं बनवते, तसं जाळं बनलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती हा कुठं ना कुठं तरी कनेक्टेड आहे. कनेक्टेड आहे म्हणजेच कुठं ना कुठं तरी भेटतो. आपण म्हणतो ना, हिलिंग होतं, दुरून हिलिंग होतं, इथून मी अमेरिकेतल्या व्यक्तीला हिलिंग करू शकते. तर कसं करू शकते? कारण आपला जो थॉट आहे ना, याची जी स्पीड आहे, ही मायक्रो सेकंद मध्ये कुठेच्या कुठे जाते. त्याचप्रमाणे हे जे शरीर बनलेलं आहे, हे जे अंतर्मनाने शरीर बनवलेलं आहे, आणि ह्या शरीरामध्ये कशा कार्य प्रक्रिया हाताळाव्या, कसं शरीराचं पुनरुत्पादन करावं, कसं त्याला मार्गदर्शन करावं, हे पण माहीत आहे. आणि हे माहीत आहे, तसंच हे काम नीट होण्यासाठी त्या आपल्या अंतर्मनाला आपल्याला व्यवस्थित सूचना सुद्धा द्याव्या लागेल. आणि जेव्हा आपण चांगल्या सूचना देऊ, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा व्यवस्थित सूचना मिळेल आणि त्या सूचनेचं मग ते पालन होईल, त्याची कल्पना सूचना ही त्याचं कारण बनेल, आणि मग त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर आपल्या उपचारामध्ये होणार आहे. सो ही एक अतिशय साधी सरळ प्रार्थना मग त्या जोझेफ मर्फी यांनी केली, आणि त्यांनी त्यांचा कॅन्सर जो होता स्किनचा तो पूर्णपणे बरा केला. आजपासून 40 वर्षापूर्वी झालेला कॅन्सर, तुम्ही विचार करा, तेव्हा एवढी टेक्नॉलॉजी पण नव्हती. आता टेक्नॉलॉजी भरपूर आहे. तेव्हा किती त्यांना कठीण गेले असेल ह्या गोष्टीला सामोरं जाणं, किंवा हे एवढं मोठं चॅलेंजेसला कसं ओव्हरकम करायचं. माझे शरीर आणि त्याचे सर्व अवयव माझ्या अंतर्मनाच्या असीम अमर्याद बुद्धिमत्तेने निर्माण केले आहे. सॉरी, हे झालं होतं आपलं. हे झालं होतं ना हा पॅरेग्राफ? नाही. मी एक अतिशय साधी सरळ प्रार्थना तयार केली. आता ही जी प्रार्थना आहे, ही जी खालचे जे 5-6 सेंटेन्सेस आहे, हे तुम्ही जरुरी नाही आहे की तुमच्या कोणाला झालेल्या एखाद्या स्किन डिझीज साठीच वापरावे असं नाही. ही जी प्रार्थना आहे, ही तुमच्या शरीरामध्ये कुठलीही व्याधी असू दे, स्पॉन्डिलिसिस असू दे, हातपाय दुखू दे, पॅरालिसिस असू दे, एखादा स्किन डिझीज असू दे, हार्ट, बीपी, थायरॉइड, शुगर, कुठलाही चॅलेंज असू दे, ही प्रार्थना त्याच्यावर त्याच प्रकारे काम करेल. माझे शरीर आणि त्याचे सर्व अवयव माझ्या अंतर्मनाच्या असीम अमर्याद बुद्धिमत्तेने निर्माण केले आहे. म्हणजे त्यांचे पहिलं सेंटेन्स आहे की हे जे शरीर आहे माझ्या अंतर्मनाच्या असीम अमर्याद बुद्धिमत्तेने निर्माण केले आहे. माझ्याशी कसे वागावे हे त्याला माहीत आहे. त्याच्या बुद्धिमत्तेने माझे सर्व अवयव, ऊती, स्नायू आणि हाडे बनवली आहेत. माझ्यातील असीम अद्भुत उपचार पद्धती माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक पेशीमध्ये परिवर्तन करून मला संपूर्ण बनवत आहे. मला माहीत आहे, या क्षणी घडत असलेल्या उपचाराबद्दल मी आभारी आहे. माझ्यातील सर्जनशील बुद्धीत अद्भुत शक्ती आहे. तुम्ही याला इन शॉर्ट पण तयार करू शकता, किंवा हीच प्रार्थना जर तुम्ही रोज 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 लिहिली, तर तुम्हाला एक दिवस ही पाठ होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही ही प्रार्थना कराल, ऑटोमॅटिक तुमच्या बॉडी मधल्या सेल्स मध्ये चेंजेस व्हायला लागतील, आणि त्याप्रमाणे ती तुम्हाला फरक दिसतील, देतील. तुमच्या ज्या कुठल्या चॅलेंज आहे तुमच्या हेल्थचं, तिथे तुम्हाला फरक जाणवेल. पण त्यासाठी रिपिटेशन, कन्सिस्टन्सी, रेग्युलरिटी अतिशय महत्वाची आहे. सेकंड थिंग इज तुमचा थॉट. तुम्ही किती रिसिव्हिंग मोडमध्ये आहात, तुम्हाला किती या गोष्टीवर विश्वास आहे. जर तुमच्या कॉन्शियस माइंडने पॉपअप करून सांगितलं, अरे असं बोलल्याने कुठे काय तुझं स्किन डिझीज किंवा काही बरं होईल का, काहीतरी, तिथे तुमची प्रार्थना बिलकुलही कामाची नाही. तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये
प्रॉपरली पेनिट्रेट करावं लागेल, टाकावं लागेल आणि त्यावर तेवढा विश्वास ठेवावा लागेल. जर कॉन्शियस माइंड मध्ये येऊन काही म्हणतही असेल तर त्याला दूर लुटायचं आहे. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या कॉन्शियस माइंडनी कसा विचार करायचा आहे, एवढी आपल्याला चांगला आणि वाईटची कॉन्शियस माइंड हा जो आपल्याला सांगत असतो. मग चांगलंच आहे नाही, मला म्हणून पाहायचं आहे, म्हणायचं विचार आणि आपल्या विचारामध्ये आपल्यामध्ये विश्वास आणि या सगळ्या गोष्टी बोलून पाहायच्या. आणि 101% मी गॅरंटी देते, म्हणजे मला असं खूप वाटतं नेहमी, मी स्वतःवरही काही काही गोष्टी करत असते तेव्हा मला आढळतं, म्हणजे आढळूनच येते आहे. आता ह्या जो आपला क्लास आहे, मी एक दिवस 2-3 दिवस असं खूप स्मार्टली खूपच काय म्हणणार त्याला, अहंकार म्हणा किंवा काहीतरी म्हटलं होतं की मी तर हा क्लास सुरू करणार आहे, कोणी असो वा नसो मी तर क्लास जॉईन करेन. मी हा क्लास माझ्यासाठी करते, मी एकटी असली तरी चालेल. आणि शेवटी हा कालचा जे दिवस होता, तुम्ही फक्त एकटी बसलेली होती माझ्या क्लासमध्ये. सो बोलताना काय विचार करावा आणि बोललेले शब्द कसे काम करतात, हे मी रोजच्या जीवनामध्ये खूप अनुभव करते. म्हणून आपण जे बोलतो, जे विचार करतो तेच आपल्या समोर येतं. कारण क्वांटम फिजिक्स खूप 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 म्हणजे एक जी प्लेसिबो नावाची बुक आहे, तुम्हाला जर भेटली तर तुम्ही खरंच घ्या ती विकत आणि वाचा. त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे सांगितलं आहे की कसे आपण सगळे एक इंटरनेट म्हणजे कनेक्टेड आहोत, इंटरकनेक्टेड आहोत. आपलं हे सगळं किती कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीचे सगळं हे विश्व आहे. ही चेअर, ही लॅपटॉप, मोबाईल, बॉटल, पलंग, सगळं कुठे ना कुठेतरी म्हणजे असं हर एक व्यक्ती कनेक्टेड आहे. आणि जी आपण बोलतो तसंच होतं. तर त्या प्लेसिबो बुक मध्ये एक स्टोरी पण होती. जे पूर्वीच्या काळीच म्हणजे एक हुडी हुडी असं म्हणायचे. तर ते एक व्यक्ती होता, ज्या त्या व्यक्तीला ना त्या होडीने असा शाप दिलेला की त्यांनी काहीतरी त्या होडीसोबत व्यवस्थितपणे काय त्यांच्या दोघांमध्ये संवाद नाही झालेला. तर दोघांच्या याच्यामुळे मग त्या होडीने त्याला एक श्राप दिला. आणि मग तो तसाच बिमार राहायला लागला, खूप बिमार राहायला लागला. डॉक्टरांनी सगळे उपचार केले, सगळं केलं. आणि जेव्हा डॉक्टरांनी उपचार केले तेव्हा त्याच्या पूर्ण जेव्हा टेस्ट केल्या गेल्या तेव्हा सगळे टेस्ट ज्या होत्या एकदम नॉर्मल, सगळं त्याच्या बॉडीचे सगळे सगळे अवयव नॉर्मल. मग डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या मिसेस बायकोला बोलावलं आणि तिला म्हटलं की मी तुमच्या नवऱ्याशी जरा मला एकांतात बोलायचं चालेल का. ती म्हणाली ओके ठीक आहे. मग तो त्या पेशंटशी बोलला की तुला हे कसं, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की तुला हे डिझीज काय झालेलं आहे, म्हणजे तुझं ते सगळे रिझल्ट सगळे नॉर्मल आहेत. तर मग त्यांनी सांगितलं की मला एका हुडीने श्राप दिला होता आणि म्हणून मी आता मरणार आहे. तसं लगेच त्या डॉक्टरांनी काय म्हटलं त्याला, अरे तो होडी ना मी त्याला ओळखतो, त्याच्या जर त्याने जर श्राप दिला ना त्याच्यावर एक आपल्या जवळ एक दुसरी हे आहे, एक सोल्युशन आहे त्याच्यावर, त्या होळीच्या श्रापावर. तर त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला हो का. मग त्यांनी काय सांगितलं की बघ, मी तुला काही देईल. मग त्यांनी म्हणजे सांगितलं की जेव्हा तुला वॉमिटिंग होतील, खूप वॉमिटिंग होईल आणि तुझ्या तोंडातून ना एक काळी पाल पडेल, त्या दिवशी त्या होडीचा श्राप न्यूट्रल होऊन जाणार. मग या माणसाला खूप विश्वास आला, खूप खुश झाला तो. मग डॉक्टरने काय केलं, त्याला म्हणजे अशी औषध दिली ज्याने त्याला वॉमिटिंग होईल. आणि तो जेव्हा वॉमिटिंग करायला लागला, असं डोळे बंद करून वॉमिटिंग करत होता, त्याने हळूच एक काळी पाल मारून आणलेली आणि ती पाल, जसं तो वॉमिटिंग करायला डोळे बंद झाले त्याचे, तशीच ती काळी पाल तिथे फेकून दिली. आणि मग अरे अरे इथे तर बघ ना, तू मीटिंग केली काळी पाल आली. त्या दिवशी तो खूप खुश झाला, अरे वा, आता तर खूप छान झालं, त्या होळीने दिलेला श्राप न्यूट्रल झाला, आता मी जगणार. आणि मग आजचा दिवस, ही सत्य घटना आहे, आजचा दिवस आहे की तो व्यक्ती जिवंत आहे. सो इतकं विचार असेही काम करतात. या प्लेसिबो बुक मधला हा एक स्टोरी आहे. काल जेव्हा मी आणि माझे मिस्टर बसलो तेव्हा त्यांनी मला सांगितलेली ही स्टोरी आहे. आपण पूजेला बसताना एकमेकाच्या हाताला हात लावून बसतो, म्हणजे कुठं ना कुठेतरी कनेक्टेड, म्हणजे स्वाहा करताना तुम्ही सत्यनारायणच्या पूजेमध्ये हजबंड वाईफ बोलतात, बसतात एकमेकाच्या हाताने हात लावून, ते आपण मंगल कार्य करत असतो. तर हे कनेक्शन हो. असतं ना आपलं.
बरोबर. हम्म. सो इतकं विचार हे पॉवरफुल आहेत, इतकं विचार म्हणजे काम कसे करतात, त्याची जी स्पीड आहे ती मायक्रो सेकंद मध्ये इथून तुम्ही कुठेही जाऊ शकता. अमेरिकेत काय आणि कुठं काय आणि कुठे काय, इतके हे विचार पॉवरफुल असतात. मग ही जी प्रार्थना आहे ही जर मी म्हटली तर माझ्या शरीरावर नक्कीच याचा परिणाम होणार. आणि तेवढ्याच विश्वासाने आणि कन्सिस्टन्सी, आज म्हटली उद्या नाही म्हटली 2 दिवसांनी म्हटली. आणि विशेष म्हणजे कन्सिस्टन्सी कशी असावी, तुम्हाला एक टाइम फिक्स करावा लागेल. तुम्हाला आपल्याला मॅडमनी पण सांगितलं आहे, अश्विन मॅमनी, कन्सिस्टन्सी इंटिग्रिटी. कारण जेव्हा ती इंटिग्रिटी राहील त्या पिरियडला तुमच्या त्या सबकॉन्शियस माइंडला सवय पडेल की सकाळी उठून 4 वाजता मला ही म्हणायचं आहे, म्हणायचंच आहे. तुम्ही 4 वाजता म्हणा, 3 वाजता म्हणा, 2 वाजता म्हणा, 1 वाजता, काय तुमचं दिवसभराचं काय शेड्यूल आहे, पण तुम्ही रोज त्याच वेळेवर प्रार्थना तुमची जर कंटिन्यू केली तर नॅचरली तुम्हाला त्यामध्ये 100% म्हणजे बदल दिसेल. आणि एक अजून लक्षात घ्या की हे जे जोझफ मर्फी आहे, ही यांची प्रत्येक प्रार्थना थँक नी कम्प्लीट करतात. उपचाराबद्दल मी आभारी आहे, प्रत्येक त्यांच्या प्रार्थनेमध्ये थँक असतो. सो ही जी प्रार्थना आहे, माझे शरीर आणि त्याचे सर्व अवयव माझ्या अंतर्मनाच्या असीम अमर्याद बुद्धिमत्तेने निर्माण केले आहेत. माझ्याशी कसे वागावे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेने माझे सर्व अवयव, ऊती, स्नायू, हाड बनलेली आहे. माझ्यातील असीम अद्भुत उपचार शक्ती माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक पेशीमध्ये परिवर्तन करून मला संपूर्ण बनवत आहे. मला माहीत आहे या क्षणी घडत असलेल्या उपचाराबद्दल मी आभारी आहे. माझ्यातील सर्जनशील बुद्धीत अद्भुत शक्ती आहे. ही प्रार्थना रोज तुम्हाला लिहायची आहे आणि त्याला म्हणायचं आहे. प्रार्थना टाका ना ग्रुपवर. हेल्थ चॅलेंज आहे. काय म्हण प्रार्थना म्हणजे बोला. ग्रुपवर प्रार्थना. बोला अरुणा मॅम. ग्रुपवर प्रार्थना टाका तेवढी. अच्छा, ग्रुपवर टाकायची ही. हा. ओके, ठीक आहे. मी ही साधी हम्म. प्रार्थना दिवसातून 2 किंवा 3 वेळा 5 मिनिटांसाठी मोठ्याने म्हटली. सुमारे 3 महिन्यानंतर माझी त्वचा पूर्णपणे बरी झाली. त्वचा रोग नाहीसा झाला. हे सर्व पाहून माझे डॉक्टर चकित झाले. पण नेमके काय झाले हे मला माहित नाही. सॉरी, हे मला माहित होते. मी माझ्या अंतर्मनाला संपूर्णतः सौंदर्य आणि अखंडत्वाची जीवनदायी रूपरेषा दिली होती. त्यामुळे माझ्या अंतर्मनातून नकारात्मक विचार आणि प्रतिमा काढून टाकल्या गेल्या, जे माझ्या सर्व समस्यांचे मूळ कारण होते. म्हणजे आपले विचार, निगेटिव्हिटी, कोणी काही म्हटलं की अरे तर हे झालं ते तर होतच नाही बाबा ठीक. कुठे बीपीच्या गोळ्या कोणाच्या बंद झाल्या का, कुठे कोणाची शुगर लेवल कधी कमी झाली का, कुठे इन्सुलिन कमी होतं, कुठे थायरॉइड कमी होतो, हे जे आपल्याला सांगितलं जातं किंवा आपल्या आजूबाजूने जेव्हा बोलल्या जातं, तेव्हा हे जे नकारात्मक विचार खूप दिवसापासून जे आपल्यामध्ये असतात त्यांना आपण बाजूला करायचं असतं. आणि जेव्हा ही प्रार्थना म्हणतो तेव्हा ते सगळे विचार, हे सगळ्या गोष्टी नाहीशा होत 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 मग जेव्हा आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येतात आणि सतत आपण चांगले विचार करतो, तेव्हा मग ते प्रार्थना ऐकल्या जाते आणि त्याप्रमाणे त्या प्रार्थनेचं तुम्हाला फळ मिळतं. तुमच्या शरीरावर कोणत्याही गोष्टीचा किंवा विचारांचा परिणाम प्रथम ती गोष्ट किंवा विचार तुमच्या मनात असल्याशिवाय दिसून येत नाही. हे वाक्य बघा, खूप महत्वाचं वाक्य आहे. तुमच्या शरीरावर कोणत्याही गोष्टीचा किंवा विचारांचा परिणाम प्रथम ती गोष्ट किंवा विचार तुमच्या मनात असल्याशिवाय दिसून येत नाही. जे विचार आपण करतो दैनंदिन जीवनामध्ये, लहानपणापासून काही ऐकलं आहे त्याच्यावर आपण ठाम असतो आणि आपण ते सारखं रिपीट करतो आणि त्यामुळं तसं तसं आपल्यासोबत ते घडत असतं. जेव्हा आपण सतत विचार सकारात्मक गोष्टी आपण केल्या तर मग ते बदलतं. आणि तेव्हा जेव्हा आपलं शरीर जे आहे सकारात्मक पद्धतीने बदलून जातं.
कारण आपण सारखा सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कशी आहे, जे प्लेसिबो बुकमध्ये दिली आहे, पास्ट कधीच उघडून काढू नका. नाही तुम्हाला कुठला व्यक्ती आठवत ना, त्याला इरेज करा तुमच्या ह्याच्यातून. तो माझ्या आयुष्यात नाहीच, त्याचा विषय नाही, त्याचं नाव नाही, तो कुठे आहे, कसा आहे, त्याने काय म्हटलं, कधी म्हटलं, का बरं म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टींची चिरफाड बिलकुल करू नका. पास्ट पास्ट आहे, तो विसरायला शिका. पास्ट मधल्या वाईट गोष्टी विसरायला शिका. पास्ट मधल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा, पण वाईट ह्या विसरा. आणि जेव्हा हे होईल ना, तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल होईल. कारण रिलेशनशिप हे असं आहे, मोठं जहाज आहे. या जहाजामध्ये जिथे कोणी अटकून बसले ना, ते त्यांच्या आयुष्यामध्ये मग सगळ्याच याच्यात, करिअर असू दे, व्यवसाय असू दे, किंवा तुमचे नातेसंबंध, तुमचा पैसा, आरोग्य, या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून सोडून द्यायचं, लेट गो करायचं, फॉरगिव्ह करायचं, हे सगळ्यात मोठं म्हणजे एक गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे. आणि आपले विचार सुधरवायचे. कारण आपण जर त्या व्यक्तीबद्दल वाईटच ठेवलं डोक्यामध्ये, तर नकारात्मकता येणारच आहे, निगेटिव्हिटी येतेच ती. नाही आली पाहिजे ती निगेटिव्हिटी. गॉड ब्लेस हिम, गॉड ब्लेस हर, गॉड ब्लेस देम. दिसलाही व्यक्ती तर गॉड ब्लेस देम, बस. कुठलाही निगेटिव्ह विचार आला तर लव, पीस, हार्मनी. एखादा व्यक्ती आठवल्यानंतर कसे ना, आपल्या शरीरातले व्हायब्रेशन चेंज होतात. आपल्याला ती गोष्ट आठवते, त्यांनी त्या वर्षी, त्या काळी, त्या दिवशी, त्या प्रसंगात हे मला म्हटलं होतं, माझा अपमान झाला होता. मग ते जेव्हा आठवतो ना, आपल्या बॉडीमधले सगळ्या पेशी काम करतात आणि त्या म्हणजे निगेटिव्ह होतं सगळं, शरीराचे व्हायब्रेशन बदलून जातात. जिथे आपण खूप खुश होतो, तर मनामध्ये एकदम तो विचार आला की आपलं लो फिलिंग चालली जाते. तो फिलिंग नाही यायला पाहिजे. त्यापेक्षा तो व्यक्ती दिसला ते इग्नोर. लव, पीस, हार्मनी, लव, पीस, हार्मनी, लव, पीस, हार्मनी. बस हेच म्हणायचं. मी स्वतःसोबत आणि दुसऱ्यांसोबत खूप शांततेने हँडल करते किंवा ट्रीट करते. मी सगळ्यांशी खूप शांततेने, मी स्वतःसोबत तसेच दुसऱ्यांसोबतही खूप शांततेने व्यवहार करते किंवा वागते. हेच स्वतःला म्हणत राहायचं नेहमी. जसं इंग्लिशमध्ये मी लिहिते आहे, आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ अँड एव्हरीवन. तर तुमच्यामध्ये एक स्थिरता येईल. रिॲक्ट होताना तुम्ही विचार कराल नेहमी. आणि स्थिरता येणं अति आवश्यक आहे. जेव्हा ही स्थिरता येईल ना, तेव्हाच बदल होतील. कुठली गोष्ट एकदम चिडून बोलणे, चिडून रिॲक्ट करणे, रागाने रिॲक्ट करणे, या सगळ्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे. तेव्हाच तुमचे परिणाम तुम्हाला दिसतील. तेव्हा तुमच्या पेशी कशा काम करतात, कसं पॉझिटिव्हिटी मध्ये तुम्हाला दिवसभर राहता येईल. विचार करताना तुम्हाला लगेच जाणवेल की हा विचार चांगला नाहीये, कट कट कट. मला काय विचार करायचा शिकवलाय कॉन्शियस माइंड, नाही. मग सबकॉन्शियस माइंड मध्ये काय टाकायचं आहे, हे सगळं तुम्हाला समजेल. कारण शरीरावर विचारांचा परिणाम होतो, आणि त्याप्रमाणे तुमचं शरीर बदलतं. आणि त्याचप्रमाणे ती उपचार पद्धती सुरू होते. सो तुमची कामे अद्भुत आहेत आणि माझ्या आत्म्याला म्हणजेच अंतर्मनाला सर्व काही अचूकपणे माहीत आहे. स्तोत्र 139.14 म्हणजे एका पुस्तकातला हा इन्सिडेंट आहे. तो त्याचा नंबर त्यांनी दिलेला आहे. ओके. नाव, अंतर्मन शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण कसे ठेवते. तुम्ही जागे असा किंवा झोपलेले असा, तुमच्या अंतर्मनाची अथक शक्ती तुमच्या शरीराच्या सर्व महत्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. बघा, तुम्ही जागा असू दे अथवा झोपलेला असू दे, ती जी शक्ती आहे, ती जी अंतर्मनातली जी सबकॉन्शियस माइंड मधली जी शक्ती आहे, ती आपलं कार्य करत असते. ती नियंत्रण ठेवत असते सगळ्या गोष्टीवर तुमच्या शरीरातल्या.
यात तुमच्या चेतन मनाला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याची किंवा लक्ष घालण्याची गरज नसते. इथे कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन काहीही हस्तक्षेप करत नाही. कारण जेव्हा अंतर्मन जागं होतं ना, तिथे तो झोपलेला असतो. हे दिवसभराचं झालं, पण जेव्हा तुम्ही झोपलेले ड्राउजी स्टेट मध्ये असतात रात्री सकाळी, तिथे तुमचं कॉन्शियस माइंड काहीच हस्तक्षेप करत नाही, लक्ष घालत पण नाही. तुम्ही झोपला तरीही तुमचं हृदय धडधडत असतं, राहतं. तुमची छाती आणि फुफ्फुसांचे स्नायू तुमच्या फुफ्फुसाच्या आत आणि बाहेर हवा ठेवतात. तुमच्या शरीराच्या पेशींच्या कार्याद्वारे उत्सर्जित केलेल्या टाकाऊ कार्बन डायऑक्साईडच्या बदल्यात तुम्हाला जीवनदायी ऑक्सिजनचा पुरवठा होतो, जो तुम्हाला शारीरिक कार्य करण्यासाठी आवश्यक असतो. तुमचे अंतर्मन तुमच्या पचन प्रक्रिया आणि ग्रंथीच्या स्त्रावांची प्रक्रिया याबरोबरच तुमच्या शरीरातील सर्व जटिल गुंतागुंतींची कार्ये आश्चर्यकारकपणे नियंत्रित करून सुरळीतपणे पार पाडतो. आणि हे सर्व अगदी वेळच्या वेळी अखंडपणे अचूकपणे घडत असते. तुम्ही जागे असा किंवा झोपलेले असा, तरीही तुमच्या चेहऱ्यावरील केस वाढतच राहतात. सो अंतर्मन कसं नियंत्रण ठेवतं? झोपलं असू दे जागी असू दे, ते त्याचं काम करतं. कंटिन्युअस आपलं हृदय धडधड धडधड करतं. आपल्या पोटामध्ये आपण जी जेवतो ते आपलं जी पचन क्रिया सुरू असते, डायजेशन प्रोसेस चालू असते. त्याच्यानंतर आपलं हृदय धडधड जे आहे करायचं ते करतं, किडनी आपलं काम करते, लंग्स आपलं काम करते, फुफ्फुस आपलं काम करतं. त्यांना सांगावं नाही लागत की बाबा आता श्वास घे, श्वास सोड, इथे माझं अन्न पोचव, तिथे त्याचं रक्त तयार कर, मग तिथून त्या शरीराला पोचून दे, त्या ब्रेनला पाठवायचं आहे, या हाताला पाठवायचं, हे काही सांगावं लागत नाही त्याला. त्याचं जे कार्य आहे तो निरंतर चालतं. पचनक्रिया सगळं जे जटिल म्हणजेच खूप कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचं हे सगळं जे शरीर आहे यातला सरळ व्यवस्थित त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कुठे कुठे पोहोचवायच्या, कुठे रक्त पोहोचवायचं, कुठे रक्त समजा एखाद्या वेळेस कट झाला आहे तर रक्त बंद झालं पाहिजे, मग ते आपोआप त्याला खिपली पण चढते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. हे सगळं ऑलरेडी त्या शरीराच्या आतमधल्या सगळ्या गोष्टींना सगळं माहित आहे. सगळं ते होतं हे सबकॉन्शियस माइंड मध्येच घडत असतं, अखंडपणे आणि अचूकपणे. केस वाढतातच, दाढी, मिशी, आपल्या डोक्यावरची केस वाढतातच केस. असं नाही की तुम्ही झोपलाय तर केसांची तुमची वाढ, उलट म्हणतात ना, झोपत असताना बाळ जरा चांगलं जितकं जास्त झोपेल तेवढी वाढ होते त्याची. तर ते वाढतच असतं. झोपी असा अथवा जागी असा निरंतर त्याचं कार्य चालतं आणि तो निरंतर लक्ष ठेवतो. हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. मानवी शरीर क्रियांचे अध्ययन करणारे शास्त्रज्ञ सांगतात की आपल्या त्वचेतून आपण जागे असताना जितका घाम उत्सर्जित होतो त्यापेक्षा जास्त घाम आपण झोपले असताना येतो. बघा, हे जे मानस म्हणजे ज्यांनी एक बॉडीवर काम केलंय, मानवी शरीरावर जे अध्ययन करणारे जे शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते, त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे की जेव्हा व्यक्ती जागा असतो तेव्हा जेवढा घाम येत नाही तेवढा तो झोपला असतो तेव्हा तो, त्याही पेक्षा जास्त तो झोपलेला असतो तेव्हा येतो. आपण झोपेत असताना आपले डोळे, कान आणि इंद्रिय सक्रिय असतात. उदाहरणार्थ आपल्या अनेक महान शास्त्रज्ञांना त्यांना गोंधळ टाकणाऱ्या अवघड प्रश्नांची उत्तरे ते झोपेत असतानाच मिळाली आहेत. म्हणजे मोठे मोठे सायंटिस्ट, मॅजिक बुक मध्ये पण ही एक गोष्ट आलेली होती की जे बल्बचा शोध लावला, ज्यांनी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावलेला आहे, हे मोठे मोठे सायंटिस्ट आहे. अं, ही झोपत असताना यांचे डोकं, जे महान शास्त्रज्ञ आहेत, यांची इंद्रिय अशी सक्रिय राहायची, ते कंटिन्युअस काम करायचे. आणि ते त्यांच्या बिछाण्याच्या जवळ एक बुक आणि पेन सतत ठेवायचे. झोपीत असताना जेव्हा त्यांना जे सुचलं ते फटकीने त्यांनी पेपरवर लिहिलं आणि तेव्हाच त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टींचा शोध लावला, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. कारण हे जे अवयव आहे हे झोपेत काम करतात. अवघडातल्या अवघड प्रश्नांची उत्तरं हे झोपेत मिळतात.
आईन्स्टाईन असू दे. तुम्ही मॅजिक बुक मध्ये एक वापर वाचला ना की झोपत असताना ते बॉल हातात पकडायचे. आठवतो तो इन्सिडेंट कोणाला? पुन्हा मी सांगेल एकदा. सो शास्त्रज्ञ जे आहे एक गोंधळात टाकणाऱ्या अवघड प्रश्नांची उत्तरं ही झोपेत, म्हणून म्हणतात की जेव्हा आपण रात्री झोपतो ना तेव्हा एक ज्यांना कुणाला चॅलेंज आहे किंवा कोणाला प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल ना, त्यांनी झोपेच्या आधी युनिव्हर्सला ते प्रश्न टाकून द्यायचा आणि झोपायचं. तुम्हाला झोपेत उत्तर मिळेल, सकाळी उत्तर मिळेल. ऑटोमॅटिक तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि सगळी जेव्हा सूर्यनमस्कार जर कोणी करत असेल कवड्या कवड्या उन्हामध्ये, जेव्हा सूर्य जस्ट उगवतो ना, तेव्हा पण तुम्ही तुमचे त्याला धन्यवाद करून त्याला तुमच्या ज्या असलेल्या चॅलेंज बद्दल जर तुम्ही त्याला विचारलं ना, तर तोही तुम्हाला उत्तर देईल. अनेकदा तुमचे जागरूक मन नकारात्मक विचारांच्या दबावामुळे चिंता, तणाव, भीती, नैराश्याने हृदय, फुफ्फुस आणि पोट आतड्यांच्या कार्यात व्यत्यय आणते आणि मग त्याचा प्रतिकूल परिणाम शरीरावर दिसून येतो. म्हणजे जेव्हा आपलं जागरूक मन जे असतं, कॉन्शियस माइंड, हे जेव्हा कुठले विचार, म्हणजे हे सिंपल डेली लाईफचं एक उदाहरण आहे. किंवा डेली लाईफमध्ये तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव करा किंवा तुम्हाला आताच आठवेल की कधी एखाद्या वेळेस मूड ठीक नसलं किंवा काही विचार निगेटिव्ह असले किंवा काहीतरी कुठेतरी बिघडलं असलं ना मनाचं काम, तर त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या अवयवांवर तो फरक दिसतो, तो जाणवतो. मनच धडधड धडधड छाती करायला लागेल. माझे म्हणजे खूप असे लोक आहेत ज्यांना कधी एखादी खूप घाबरल्यासारखे जातात तर त्यांना कंटिन्युअस टॉयलेटला जावं लागतं. कोणाला वेगळंच काहीतरी, म्हणजे कुठली गोष्ट ऐकल्यावर त्यांची बॉडी कशी रिॲक्ट करते. जसं माझी आई नेहमी म्हणायची, मग ती घाबरायची ना, तर ती कंटिन्युअस मग तिला जावं लागत असायचं. म्हणजे तिचं पोटच पूर्ण हे करून यायचं. माझी काकू मला म्हणाली की नाही मला तर अं, जर मला असं काही ऐकलं ना की मला खूप टॉयलेटला जावं लागतं. कोणाचं वेगळं काहीतरी असतं. हे असे अवयव काम करतात, फुफ्फुस, हृदय, पोट आणि आतडा. यांच्यामध्ये व्यत्यय येतो आणि काहीतरी कुठेतरी बिघडतं आणि मग ते काम चालतं. कोणाची छाती धडधड 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 करायला लागेल, कोणाला काहीतरी विचित्र काहीतरी वाटेल. तर तसा तसा तो शरीरावर परिणाम दिसून येत असतो. जसे विचार तसं एखादा तणाव, चिंता, भीती, नैराश्य असलं की प्रतिकूल परिणाम शरीरावर दिसून येतात. तथाकथित तणाव संबंधित आजार किती गंभीर आहेत याकडे आता डॉक्टर लक्ष देऊ लागले आहेत. आणि याचे कारण म्हणजे तणावपूर्ण विचार तुमच्या सुप्त मनाच्या सुसंवादी कार्यात अडथळा आणतात. तर हे सांगितलंय की तणाव संबंधित आजार म्हणजे जितके जास्त पास्टचे विचार, याचे विचार, त्याचे विचार केलं की तुमच्या तुम्हाला जे आजकाल जे हार्ट अटॅक जे येतात, हे सगळं टेन्शन टेन्शन आणि टेन्शन विचार. कारण ते बॉडीच्या चांगल्या कार्यामध्ये अडथळे आणतात. जी विचार, चिंता, तणाव आणि अडथळे त्यांनी आणले की मग त्याचा परिणाम म्हणजे डिझीज. कोणाचं पोटच दुखेल, कोणाला पोट मुरडल्यासारखंच वाटेल, कोणाला काहीच होईल. सो या प्रकारे हे हृदय आणि हे सगळ्या गोष्टी काम करत असतात. जेव्हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विचलित होत असल्याचे जाणवेल तेव्हा तुम्ही करू शकता की सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आराम करा, स्वतःला शिथिल करा आणि आपली विचार प्रक्रिया थांबवा. तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा, त्याच्याशी बोला, शांतता, सौहार्द आणि दैवी तत्व प्रस्थापित करण्यास सांगा. असे केल्याने तुमच्या शरीराचे संपूर्ण कार्य पुन्हा सामान्य होईल. तुमच्या अंतर्मनाशी अधिकार आणि आत्मविश्वासाने बोला. ते तुमच्या आदेशाचे पालन करून सकारात्मक प्रतिसाद देतील. तुमचे अंतर्मन तुमचे जीवन टिकवून ठेवण्याचा आणि काहीही करून तुम्हाला तुमचे आरोग्य परत मिळवून देण्याचा प्रयत्न करते. ते तुम्हाला तुमच्या मुलांवर प्रेम करण्यास प्रवृत्त करते. यातून आपले जीवन किंवा अस्तित्व टिकवून ठेवण्याची तुमची सहज इच्छा देखील दिसून येते. समजा तुम्ही चुकून एखादा खराब खाद्यपदार्थ खाल्ला असेल किंवा तुम्ही अनवधानाने एखाद्या विषारी पदार्थाचे सेवन केले असेल, तर तुमचे अंतर्मन तुम्हाला ते शरीराबाहेर टाकण्यास प्रवृत्त करेल.
तुमच्या अंतर्मनाची शक्ती त्या घातक पदार्थाचा परिणाम निष्फळ करण्यासाठी पुढे सरसावे. जर तुम्ही स्वतःला त्यांच्या आश्चर्यकारक कार्यक्षमतेच्या भरोशावर पूर्णपणे सोपवले तर तुम्हाला पुन्हा चांगल्या आरोग्याचा लाभ होईल. सो जेव्हा आपल्याला असं काही विचार, तणाव आणि खूप स्ट्रेस जर येत असेल तर एकच काम करायचं. त्यावेळी शांत ठिकाणी बसायचं. खूप शांत बसून जे विचार आहे त्यांना थांबवायचं आणि चांगला विचार करायचा. बॉडीला पहिले रिलॅक्स करायचं. 3दा श्वास घ्यायचा. मग तुमचं जे सबकॉन्शियस माइंड जागं होईल आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला अधिकाराने बोलायचं, आय नो, मला माहित आहे हेच होणार आहे, मला माहित आहे, हा, मी सुदृढ आहे, मी सुदृढ होणार आहे, माझ्या शरीरातले सगळे अवयव खूप छान प्रकारे काम करतात, मी खूप बलशाली आहे, माझे हात खूप स्ट्रॉंग आहे, खूप काम करू शकतात, माझे हात 4-4, 5-5 किलो वजन उचलू शकतात, माझ्या पायाने मी मैलोनमैली चालू शकते, माझे गुडघे खूप छान काम करतात, मी उठू बसू शकते, माझे पाय खूप सुदृढ आहे, माझं हृदय खूप छान काम करतं, माझा बीपी नॉर्मल आहे, माझं वजन हे अगदी व्यवस्थित 55 किलोच असतं, मी काहीही खाऊ दे, माझं वजन हे 55 किलोच असतं. असे कंटिन्युअस तुमचे जे विचार आहेत त्यांना तुम्हाला बोलावं लागेल. आणि आत्मविश्वासाने, अंतर्मनासोबत अधिकार आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी लिहून ठेवा पॉइंटर मध्ये तुमच्या, की मला त्याला आय होप की मी चालू शकेल, आय होप की 50 वर्षानंतर माझं पाय छान काम करतील. हे करायचं नाही. होप नाही, अधिकार, आत्मविश्वास, त्याला सांगायचं, त्याला आदेश द्यायचा. तेव्हा सकारात्मक प्रतिसाद ते तुम्हाला देईल. आणि मग तुमचं अंतर्मन ते टिकून ठेवायसाठी पूर्ण जोर लावेल आणि तसंच घडून येईल. ते तसं प्रवृत्त करेल. जे काही तुम्ही टॉक्सिक खाल्लं असू दे किंवा काहीही खाता खा, तर ते बाहेर टाकायचं काम सुद्धा तोच करेल आणि त्याच्या परिणामाला सुद्धा न्यूट्रल तोच करेल. आश्चर्यकारक कार्यशक्ती आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, तरच ते गोष्टी तुम्हाला घडून येणार आणि चांगला आरोग्याचा लाभ पण मिळणार. अंतर्मन कसं काम करतं? अंतर मनाकडून कसे काम करून घ्यायचे? आता अंतर्मनाकडून काम कसं करून घ्यायचं आहे? अंतर्मन काम करतं ना, हे आपल्याला माहित आहे. मग काम कसं करायचं? हे आपण थांबवायचं का इथे? 9 मिनिटं राहिलेली आहे. 9 मिनिटात कोणाला काही बोलायचं किंवा आज जे शिकलो त्याच्यावर काही विचारायचं असेल तर आपण थांबूया इथेच आणि उद्या अंतर्मनाकडून कसे काम करून घ्यायचे हे आपण वाचूया. ठीक आहे, चालेल. हो हो, चालेल. चालेल चालेल. चालेल मॅडम. चालेल. आजच्या याच्यावरून तुम्हाला आता काय समजलं आहे? किंवा आजची जी अफर्मेशन्स आहे ती मी टाकेलच ग्रुपवर. हं. ती नाही तर तुम्ही एखादी छोटी तयार करा, चालेल, काही हरकत नाही. पण माझं शरीर सुदृढ आहे, माझ्या शरीरातले प्रत्येक पेशी ही खूप छान रीतीने काम करत आहे, प्रत्येक अवयव हा छान आहे, व्यवस्थित काम करतोय, आपलं स्वतःचं काहीतरी एक तयार करा. आणि त्याप्रमाणे त्याच्यातलं लास्ट सेंटेन्स जे आहे ते महत्वाचं आहे, ते तेवढं घ्यायचं आणि रोज रिपीट करायचं. रिपीट करायचा टायमिंग हा ठरवून ठेवा, की मी सकाळी उठल्यावरच रिपीट करेल, दुपारी झोपायच्या वेळेस करेल, रात्री झोपायच्या वेळेस करेल. आणि दिवसभर जर तुम्हाला ऐकायचं आहे तर तुम्ही ते ऐकू शकता, तुमच्याजवळ ऑडिओ तयार ठेवा. रोज टाइमशीर ती गोष्ट करणे आणि ऍट रॅन्डम टाइम करणे ते वेगळं असतं. काल याच्यावर माझ्या मिस्टरने मला एक व्यवस्थित उदाहरण दिलं. म्हणजे एक फिक्स जी अमाऊंट सॅलरी येते तो पैसा येतोच येतो आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण छुटरपुटर काम करतो त्याच्यातूनही पैसा येतो. पण ते छुटरपुटर काम करतो तो पैसा जास्त टिकून राहील की जो सॅलरीवाला आहे तो आहे आपल्याजवळ प्रचंड प्रमाणात येईल. सो मग आपण जे रेग्युलर डेली बेसिसवर टाइम टू टाइम जी गोष्ट करू ती जास्त वाढेल, की कधीतरी म्हटलं कधीतरी नाही म्हटलं, आज इथे म्हटलं तिथे म्हटलं, 4 वाजता म्हटलं, 2 वाजता म्हटलं, 3 वाजता, ते कामी येईल. सिंपल आहे. कळलं हे? मग एक हो टाइम फिक्स हो. करा की त्या टाइमला मला हे म्हणायचंच आहे. टाइम फिक्स करा, मी सकाळी उठेल, सकाळी माझं उठण्याचं 5 वाजता उठते मी, पहिली मी माझं हे प्रार्थना म्हणेल, माझे ग्रॅटिट्यूड लिहील, झालं. रोज 5 वाजता, रोज 5 वाजता.
कंटिन्युअस तुम्ही 21 दिवस केलं की 22व्या दिवशी तुमचं मनच तुम्हाला उठवेल, तुम्हाला बरोबर ते घेऊन जाईल, केली लवकर असं. पण ती कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. कन्सिस्टन्सी, त्यावर विश्वास, ह्या गोष्टी 100% काम करतात. प्लेसिबो मधली दुसरी स्टोरी मी तुम्हाला उद्या सांगेल. ती स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सगळ्या स्टोरीज ह्या त्याच्यातल्या सत्य आहेत. जे जे घडलेल्या स्टोरीज त्यांनी दिलेल्या आहे. खूप छान छान पुस्तकं आहे. प्लेसिबो आहे, द गेम ऑफ लाईफ आहे, फ्लॉरेन्स कॉविल्सनची माइंड पॉवर आहे, ही अंतर्मनाची शक्ती आहे. ही सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. नक्कीच आयुष्यामध्ये खूप छान फरक पडतो. सो थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. काही प्रश्न असेल तर ठीक, नाहीतर तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहा. एक 5-5 ग्रॅटिट्यूड आई वडिलांवर लिहा आणि मग आपण एंड करू मीटिंग. चालेल. हे कन्सिस्टन्सी राहत नाही ना, आपलं काहीतरी एक्सक्यूज निघतो. हो ना मॅम. कन्सिस्टन्सी राहत नाही, हाच एक पहिला थॉट आहे. हम्म. मग तो थॉट मला चेंज करावा लागेल ना. तुम्ही पहिले चालेल. थॉट करा की माझ्यामध्ये खूप कन्सिस्टन्सी आहे, मी माझं काम वेळेवरच करते, सांगितल्या वेळेवर तर माझं काम करणे हेच माझा स्वभाव आहे. हे जेव्हा तुम्ही थॉट टाकाल, तुम्ही थॉट काय टाकला अंतर्मनात, मला कन्सिस्टन्सी नाही, अंतर्मन म्हणेल तथास्तु. तुम्ही थॉट काय बरं. टाकला, मी कन्सिस्टन्सीज मध्ये काम करते, माझं काम असं आहे, मी टाइमावरच माझं काम होतं, मी जो टाइम देईन त्याच टाइमवर माझं काम करते. रोज 5 वाजताचा अलाराम लावू शकतो आपण, 5 मिनिटं बोलू ओके. शकतो. हम्म. पण ऍटलिस्ट काहीतरी 5 वाजताच एक्सक्यूज सुरू येतात. करू शकतो ना आपण. सकाळी 5 वाजता सुरू करू शकतो. कन्सिस्टन्सीसाठी रोज 5 वाजता मी अलार्म लावला माझा, की मी पहिले झोपीतल्या झोपीत उठल्याबरोबरच ड्राउझी स्टेट मध्ये मला हे म्हणायचंच आहे, माझं संपूर्ण शरीर सुदृढ आहे, माझी बॉडी खूप छान आहे, माझे प्रत्येक अवयव खूप छान रीतीने काम करतात. हे 3 सेंटेन्स मी 5 वाजता उठून बोलू शकते. ओके. झालं, ही झाली कन्सिस्टन्सी. मग रोज सकाळी उठल्याबरोबर हे येणारच आपल्या डोक्यामध्ये. मी उठताना जसं पहिला पाऊल माझं पलंगाच्या खाली जायच्या आधी, कन्सिस्टन्सी आता माझी नव्हती, कारण मी जसं होतं म्हणजे मनात तर होतं मला, माझं माइंड हे करायचं की करायचंय ना तुला हे. तर पण तिथे मी जेव्हा खाली झोपायची, तेव्हा मी माझं पहिलं पाऊल फटकेने टाकू नाही शकत ना, कुठे टाकू. पलंगावर झोपल्यावर माणूस जमिनीवर एक पाय टाकतं, तर माझा जो श्वास चालतो मी ते पाऊल पहिले टाकते. हे माझं कन्सिस्टन्सी आहे, हे माझ्या डोक्यामध्ये प्रॉपर येतं. मी तेच पाऊल टाकेल, मी तेच, माझं शरीर, माझा आजचा दिवस अतिशय सुंदर आणि एनर्जेटिक आहे आणि खूप आनंदाने आणि भरलेला आहे, आणि तसंच मी माझं पाऊल टाकते. हा माझा डेली नित्यक्रम आहे. सो असं एक सुरू ठेवा म्हणजे होतं. हम्म. नाही, मी सकाळी उठल्याबरोबर म्हणते जमिनीला, म्हणजे आपल्या धरती मातेला ग्रॅटिट्यूड असते, कराग्रे वस्ती लक्ष्मी वगैरे आपलं. हा, आणि सगळं बसणे देवी परिसन मंडळी विष्णू पत्नी नमस्ते दिन, असं करून सकाळी उठल्याबरोबर हो. असते. बस ते म्हटली ना असं. प्रार्थना, हम्म. की हम्म. त्याच्यानंतरच एक सेंटेन्स काय टाका, माझं संपूर्ण शरीर खूप सुदृढ आहे, माझे सगळे अवयव छान काम करत आहे. त्याच प्रार्थनेच्या मध्ये हे 2 सेंटेन्स जोडून द्या. एकदा का हे जोडले, मग अजून थोडं वाढवत वाढवत, एकदम तर कुठलीच गोष्ट होत नाही ना, कारण ते शरीराला आपल्याला हम्म. सवय तशी लावायची आहे. सवय लावायला वेळ लागेल, कारण खूप जुनं काहीतरी आहे आपल्या ह्याच्यात, ते निघायला वेळ लागेल ना. एक तणकट वाढलं एखाद्या जमिनीवर, तर ते कापून एका दिवसात तर कापून होणार नाही, त्याला वेळ लागतो. कुठल्याही गोष्टीला एक वेळ लागतो. तो वेळ आणि लागेल, पण ती होईल. पण माझं ठाम मत जे आहे, मी एक सांगते की विचार खरंच चांगले पाहिजे. म्हणजे मी स्वतःच हा अनुभव घेतलेला आहे. थॉट प्रोसेस, तुम्ही काय बोलता, तुमचे शब्द जपून वापरायचे. हवं तर चुप बसायचं, नाही बोलायचं, पण शब्दांच्यावर कंट्रोल असलं पाहिजे, रागावर कंट्रोल असलं पाहिजे. पास्ट उगाळायचं नाही. पास्ट, वाईट पास्ट हे पण काही काही घातकच आहे. वेळेला होतं ना. हम्म. काही काही वेळेला ते असं आपल्याला आठवून आपल्याला थोडीशी भीतीनेच येते. येते तर सोडून टाकायचं, मी सांगितलं ना, इरेज करा हो, ते. मग अशी तुला बोलली की सोडून द्यायचं. हम्म. चला, थँक्यू सो मच. 28 झाले. हम्म. सगळ्यांनी एकमेकांना ब्लेसिंग्स द्या. कोणाची स्वप्न माहीत असेल तर ती त्यांना सांगा, म्हणजे तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो. जसं मला अरुणा मॅम, तुमचं थोडंफार काय पार्लरचं आहे वाटतं ना, मेकअपचं. मेकअप. मेकअपचा क्लास ओके. करायचा. येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू परमात्मा, थँक्यू सो मच. आज या सगळ्या पार्टिसिपेंटनी सकाळी उठून ही मीटिंग जॉईन केली, त्यासाठी मी या सगळ्यांचे
अगदी मनापासून आभार मानते आणि यांना आशीर्वाद देते. यांच्या आयुष्यामध्ये जे यांना हवं आहे, ज्या चांगल्या गोष्टी यांना हव्या आहेत, यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे आणि यांच्या आयुष्यामध्ये सुदृढ शरीर आरोग्यांचं राहू दे. यांच्या घरी भरभराटी, ऐश्वर, संपत्ती, सुख, सौख्य लाभू दे. आणि अरुणा मॅमचं जे पार्लरचं स्वप्न, मेकअपचं जे स्वप्न आहे ते पूर्ण हो, आणि हे लवकरात लवकर पूर्ण झालेलं आम्ही शेअरिंग पण ऐकलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमात्मा. थँक्यू सो मच फॉर दिस ऑल द पार्टिसिपेंट्स. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू थँक्यू. रिसिव्हिंग मोड मध्ये राहायचं. हम्म. थँक्यू सो मच मॅम. येस, थँक्यू सो मच. ज्योती मॅम, तुमचा थँक्यू जॉब मॅम. लागलाय व्यवस्थित. लवकरात लवकर शेअर करायचं. नक्की. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.